बोलू फिर नजीक जा जरा, हाँ याली नजीक काढतो. हां पाणी दिसणार काही गोष्टी काढ जरा. मांडरुकी ह्या गावामध्ये असा सोयाबीनचं क्षेत्र झालेलं आहे. त्या मांडरुकी गावामध्ये काही शेतकऱ्याचा अतिवृष्टी झाल्यामुळं तलाठी, गिरदावर, कृषी सहाय्यक ह्यांनी पाठ पंचनामा जाग्यावर करावं. पाठ पंचनामा नाही केल्यास कलेक्टर, जिल्हा अधिकारी मॅडमला आम्ही पत्र देणार आहोत. शिवाजी पाटील साहेब, कासिम रसूल साहेब शेख आणि इकबाल चांद साहेब शेख, महबूब रसूल साहेब शेख आणि हे सर्व शेतकरी अशा पद्धतीनं पूर्ण हे आज व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि साहेब तुम्ही जरा पंचनामे नाही केलो तर तुम्हाला 24 घंट्याची मुदत आहे. आणि तुम्ही पंचनामे नाही केलं तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय ह्याच्यापाशी उपोषण करू. आणि तुम्ही सगळ्यांनी कृषी साहेब तुम्ही बी जागा राहा. आणि कृषी अध्यक्षाला मी गायकवाड साहेबाला बोलतो, गायकवाड साहेब तुम्ही व्हिडिओ बघावं आणि आपल्या अष्टांना तात्काळ या मांडरुकी शिवारामध्ये पाठवून द्यावं. आणि तुम्ही तिकडंच नद्याच्या ह्याच्यामध्ये बेजार. आज मांडरुकीचे मोठे मोठे नद्या असून या सगळे शेतकऱ्याचं नुकसान झालं असून कुणाचे म्हशी गायब झाले, कुणाची कोंबड्या गेले, कुणाची सोयाबीनची बनवी गेली. आज हे शिवानंद पाटील ह्यांच्या वावरामध्ये आज आम्ही आहोत. आणि व्हिडिओ बघा, ही व्हिडिओ बघून सगळ्यांनी अशी 2-3 शेतकऱ्याची अशी घटना घडलेली आहे. आज 3 शेतकऱ्याचा आम्ही स्वतःही पंचनामा केलो. मी कासिम रसूल साहेब शेख आणि आम्ही स्वतःही येऊन ह्या चिखलामध्ये थांबलेलो आहोत. आणि तुम्ही ह्या 24 घंट्याच्या आत तुम्ही पंचनामे नाही केलो तर आम्ही कलेक्टर, जिल्हा अधिकाऱ्याला आम्ही पत्र देऊ. आणि हे सगळ्यांनी पूर्ण जागृत राहावं.